अनेक निकाल सध्या हाती येतात। तर संभाजीनगरच्या अजिंठा गटामध्ये शिवसेनेचा पहिला विजय झाला। संभाजीनगरमध्ये आयेशा बेग या विजयी झाल्याचं कळतंय। आता हळूहळू निकाल समोर येत आहेत। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। सांगोल्यातलं चित्र आहे, शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाला। महत्त्वाचे अपडेट सध्या आपण पाहतोय। सांगोल्यामध्ये शहाजी बापू यांनी विजयी सलामी दिल्याचं पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाला। अनेक ठिकाणचे निकाल आता समोर येत आहेत। सांगोल्यामध्ये शहाजी बापू यांची विजयी सलामी आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाला। अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागल्या होत्या, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जनता नेमका कुणाला कौल देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। आता मतमोजणीला सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी कल समोर येत आहेत। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाल्याचं कळतंय। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झालेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये सुद्धा यावेळी चुरशीची अशी लढत पाहायला मिळते होती। त्या ठिकाणी आता काँग्रेसच्या शुभांगी कुंभार यांचा विजय झाला। आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून। अमर, काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झाल्यात, सध्या काय चित्र आहे तिथे? जिल्हा परिषद 69 जागांपैकी आता भाजपच्या आघाडीवर असेल दिसते। भाजप 3 जागांवर आघाडी आहे, शिवसेना 2 जागांवर आणि राष्ट्रवादी 5 जागांवर, काँग्रेस 5 जागांवर, जनस्वराज्य पक्षाने आपले खातं उघडलेले आहे 3 जागांवर आघाडी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना राहीशे 3 ते 1 जागेवर आघाडी आहे। त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं संमिश्र सगळीकडे आघाडी दिसते। विजयाची घोडदौड एक काँग्रेसची दिसते, एक ठिकाणी कुंभार विजयी झालेले दिसतात आणि एक ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेले दिसतात। नक्कीच अमर, यावेळी कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिशय चुरशीची अशी लढत पाहायला मिळाली होती। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असेल या सगळ्यांमध्ये काही ठिकाणी मित्रपक्ष सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि स्थानिक आघाडीने जास्त वरचढपणा घेतला होता। जास्त आता राष्ट्रवादीने आघाडी दिसते। कागलमध्ये राष्ट्रवादीची हसन मुश्रीफ। नक्कीच अमर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर कोल्हापूरमध्ये शुभांगी कुंभार ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या विजयी झाल्याची आता माहिती मिळते।